मास्टर एसके क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। यूट्यूब चॅनल मास्टर एसके क्लासेस सबस्क्राइब करा, आयकॉन वरील बेल दाबा, टिंग 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 आवाज येऊ द्या आणि त्यानंतर तुम्हाला वर्ग 8वा विषय गणित घटक 3 घातांक व घनमूळ यावरचे सर्व व्हिडिओ आणि सर्व सराव संच तुम्हाला पाहायला मिळतील सोडवलेली। आता आखरी सत्रात आपण पोहोचलो आहोत। आता सराव संच 3.3 म्हणजे तिसऱ्या घटकातला तिसरा उदाहरण संग्रह, तिसरा सराव संच आपण आता सोडून घेत आहोत। खालील संख्यांची घनमुळे काढा। आता 8000 चे घनमूळ किती बघा। 8000 चे घनमूळ काढा। हे 729 चे घनमूळ किती। आता 8000 चं घनमूळ काढायचं मग आपण कसं लिहिली बघा। हे म्हणून घनमुळात 8000 बरोबर 8 चं घनमूळ आपल्याला माहित आहे, 8 चे अवयव माहित आहेत आपल्याला। या 8 चे अवयव 2 गुणिले ह्याला आपण असं लिहू 8 गुणिले 1000 आला 1000 म्हणजे 8 गुणिले 1000 8000 हे बरोबर। हे घनमुळात 8 चे अवयव हे पाहिजे 2 2 2। आता 1000 मध्ये 3 शून्य आहेत मग 3 10 3 10 चा गुणाकार आला। आता बरोबर आता या हे घनमूळ उडवण्यासाठी या तिन्ही पैकी एक गुणिले या 3 10 पैकी एक बरोबर 10 दुनी 20। मग आता 8000 चे घनमूळ किती आले म्हणून 8000 चे घनमूळ 20 हे आहे। कळलं 8000 हे 8 चे अवयव आपण 8 गुणिले 1000 1000 चं घनमूळ 10 1000 चं घनमूळ 10 8000 चं घनमूळ 20। आता 729 चे घनमूळ किती। आता 729 चे आपण अवयव पाडू 3 न 9 2 11 7 18 म्हणजे ना 3 न भाग जातो 3 दुनी 6 3 चौक 12 3 त्रिक 9 पुन्हा 3 न 3 8 24 3 1 3 पुन्हा 3 न 3 दुनी 6 3 7 21 पुन्हा 3 न 3 9 27 पुन्हा 3 न 3 त्रिक 9 पुन्हा 3 न 3 1 3 हे एवढे अवयव झाले। आता म्हणून आपण कसं लिहायचं म्हणून नीट बघा। म्हणून घनमुळात 729 बरोबर घनमुळात 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 ह्या 3 3 ची जोडी। आता हे बरोबर आता घनमूळ उडून जाण्यासाठी काय 3 गुणिले 3 बरोबर 9 का तर म्हणून घनमुळात 729 बरोबर 9 उत्तर 729 चे घनमूळ 9 आहे। 9 चा गुणाकार 3 वेळेस किती येते की नाही बघा बरं। 9 चा घनमूळ म्हणजे काय दिलेली संख्येचा 3 वेळेस गुणाकार 9 9 81 गुणिले 9 9 1 9 9 8 72 आलं की नाही बघा। हा ठीक आहे। हा अशा रीतीने तुम्हाला झाले 2 उदाहरण। आता पाहिजे तिसरं गणित। तिसरं गणित काय 343 चे घनमूळ किती आणि चौथं गणित आहे ऋण 512 चे घनमूळ काढा। हे घनमूळ आता हे घनमूळ आता आपण असे अवयव पाडू 343 ती 4 आणि 3 7 आणि 3 10 3 च्या पाड्यात नाही 5 च्या म्हणजे एक ठिकाणी 5 नाही 5 च्या पाड्यात 7 च्या पाड्यात 7 चौक 28 7 9 63 7 7 49 7 1 7 आलं। आता बघा म्हणून
घनमुळात 343 बरोबर घनमुळात 7 गुणिले 7 गुणिले 7. ह्या तिन्हीपैकी एक घेतले की उडून गेलं घनमूळ. आता याला आता उत्तर 343 चे घनमूळ 7 हे आहे. हे 7. आता पुढचं बघा. आता 512 च्या अवयव. आता 512 च्या अवयव पडू आपण. नीट बघा. 2 दुनी 4, 2 पंचे 10, 2 सक 12, पुन्हा 2 न 2 एक 2, 2 दुनी 4, 2 आठ 16, पुन्हा 2 न. नीट बघा. 2 सक 12, 2 चौक 8, पुन्हा 2 न 2 त्रिक 6, 2 दुनी 4, पुन्हा 2 न, पुन्हा 2 न. बघा 2 चे किती वेळेस पडतात. पुन्हा 2 न 2 चौक 8, पुन्हा 2 न 2 दुनी 4, पुन्हा 2 न. झालं. आता इथे लिहू आपण. म्हणून घनमुळात 512 बरोबर किती वेळेस 1 2 3 4 5 6 7 8 9 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 हे 9 वेळा. 3 3 ची जोडी. आता करू आपण. 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 2 दुनी 4 गुणिले 2 हे 8 आलं. नीट बघा. आता घनमुळात 512 बरोबर 8. म्हणून ऋण घनमुळात 512 बरोबर ऋण 8. उत्तर ऋण 512 चे घनमूळ ऋण 8 हे आहे. लक्षात आलं. 512 चं घनमूळ काय ऋण 8. 300 ऋणाचं घनमूळ ऋण ऋण संख्येचा घनमूळ ऋण. अशा रीतीने तुम्हाला असे उदाहरण सोडवता येतात. आता 5वं गणित काय. ऋण 2744 चे घनमूळ किती आणि 6वं गणित आहे 32768 चे घनमूळ किती. आपण अवयव पाडून हे घनमूळ काढूया. आता ह्या संख्येचे अवयव पाडू आपण. 2744 चे अवयव. 2 एक 2, 2 त्रिक 6, 2 सती 14, 2 दुनी 4. आता बघा. 2 न 2 सक 12 1 उरले 17 झाले. 2 आठ 16 1 उरले 2 सक 12, पुन्हा 2 न 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 त्रिक 6. आता हे कशाला 7 न 7 चौक 28, 6 उरले 63, 7 न 63, 7 7 49, 7 1 7. आला आता तुम्हाला. आता इथे लिहायचं. म्हणून घनमुळात 2744 बरोबर घनमुळात बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7. ह्या तिन्हीपैकी एक, ह्या तिन्हीपैकी तिन्हीपैकी एक म्हणलं की घनमूळ आणि 3चा गुणाकार म्हणलं की घातांक घन. आता बरोबर 2 गुणिले 7 बरोबर 14. आता म्हणून घनमुळात 2744 बरोबर 14. यावरून ऋण नीट बघा. ऋण 2744 बरोबर ऋण 14. लक्षात आलं. उत्तर ऋण 2744 चे घनमूळ ऋण 14 होय किंवा आहे. हे ऋण 14 त्याचं घनमूळ आहे. ऋण 14 आहे घनमूळ आहे त्याचं. ह्या संख्येचं घनमूळ ह्या संख्येचं घनमूळ 14. मग ही ऋण आली की याचं घनमूळ ऋण 14. कळलं. आता पुढचा
32,768 आपल्याला अवयव पडायचे. आता बी आहे ना, बे एक बे, बे सक 12, बे त्रिक 6, बे 8 16, बे चौक 8. पुन्हा बे ना, बे 8 16, बे एक बे, बे 9 18, बे 2 4. पुन्हा बे ना, बे चौक 8, बे 0 0, बे 9 18, बे सक 12. आलं. याच्या अवयव आपल्याला पाडायचे. आपल्याला किती पडते बघू आपण. बे ना, बे 2 4, बे 0 0, बे चौक 8, बे 8 16. पुन्हा बे ना, बे एक बे, बे 2 4, बे चौक 8. पुन्हा बे ना, बे 5 10, बे एक बे, बे 2 4. पुन्हा बे ना, बे 2 4, बे 5 10, बे सक 12. पुन्हा बे ना, बे एक बे, बे 2 4, बे 8 16. पुन्हा बे ना, बघा, बे सक 12, बे चौक 8. पुन्हा बे ना, बे त्रिक 6, बे 2 4. पुन्हा बे ना, बे एक बे, बे सक 12. पुन्हा बे ना, बे 8 16. पुन्हा बे ना, बे चौक 8. पुन्हा बे ना, बे 2 4, बे एक बे. एवढे अवयव किती पडले बघा. 1 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 वेळेस. आलं. आता आपण लिहू इथं. म्हणून घनमुळात 32,768 बरोबर घनमुळात 6 झाले. 15 वेळेस आहे. 15 वेळेस 6. आता तिन्हीची जोडी, ह्या तिन्हीची जोडी, ह्या तिन्हीची जोडी, ह्या तिन्हीची जोडी. आता किती आलं मग बघा. 1, ह्या तिन्हीचे हे 2, हे 3, हे 4, हे 5. आलं. आता गुणाकार करू आपण. बे 2 4, बे 2 4 गुणिले 2. 4 चौक 16 गुणिले 2, 16 2 32. काय आलं उत्तर मग. म्हणून घनमुळात 32,768 बरोबर 32. आता उत्तर 32,768 चे घनमूळ 32 आहे. या पाया घनमूळ, त्या संख्येचं घनमूळ हे 32 आहे. लक्षात आलं. हे पाय अशा रीतीनं तुम्हाला दिलेल्या संख्येचे अवयव पाडून अवयवानुसार घनमूळ काढता. तुम्ही एक अवयव 3 वेळा, तिन्हीपैकी 1 वेळा घेतलं म्हणजे त्याचं घनमूळ. लक्षात आलं. हा चला ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आहे घनमूळ काढा. ह्या संख्येचं घनमूळ काढायचं आपल्याला. आता म्हणून इकडे बघा. म्हणून घनमुळात 27/125 बरोबर घनमुळात बघा 27 म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 आणि छेद 5 गुणिले 5 गुणिले 5. आलं. बरोबर घनमुळात 3 गुणिले 3 गुणिले 3 छेद हे घनमुळात 5 गुणिले 5 गुणिले 5. आता या तिन्ही पैकी 1 आणि याच्यापैकी 1 बरोबर. नीट बघा. बरोबर 3/5 आलं. म्हणून घनमुळात 27/125 बरोबर 3/5. लक्षात आलं. आता दुसरं बघा. घनमुळात 16/54 घनमूळ काढायचा. आता म्हणून बघा. आता घनमुळात
16/54 बरोबर घनमुळात 8 दुनी 16 आणि 27 दुनी 54. लक्षात आलं. आता हे 2 2 कटला छेदातलं. आता मग काय राहिलं बघा, बरोबर नीट बघा, घनमुळात 8/27 आलं. 8/27 तर बरोबर घनमुळात 8 घनमुळात 27 आलं. आता बरोबर घनमुळात 8 म्हणजे काय, 2चं घनमूळ आहे आणि 27 3चं आहे. 3 गुणिले 3 गुणिले 3 बघा, 3 त्रिक 9 त्रिक 27 म्हणजेच काय, ह्या तिन्हीपैकी एक, ह्या तिन्हीपैकी 2/3. लक्षात आलं. म्हणून याचा घनमूळ 16/54 बरोबर 2/3. लक्षात आलं. आता बघा 729 घनमूळ 9 आहे, तर या संख्येचे घनमूळ किती सोपं आहे. म्हणून हे 3 शून्य, या 3 शून्याचं 1 आणि ह्याचं बघा. आता आपण असं करू, हा हे 0.3 शून्यापैकी 1 आणि 729 किती 9 झालं. आता म्हणून घनमुळात 0.00729 बरोबर 0.09. लक्षात आलं. अशा रीतीने तुमचा हा तिसरा घटक, हा सराव संच 3.3 संपला आणि तिसरा घटक घातांक व घनमूळ हा पूर्ण झालेला आहे. यानंतर आपण चौथ्या घटकाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं आहे, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.